कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद वंदन. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद. आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद. परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा. प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा. अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण. श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून. नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे. श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे. जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ. सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत. स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण. प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. अकारण करुणावरून आले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या या परम पवित्र कृतीचं चिंतन करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि तिसऱ्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. तिसरा अध्याय म्हणजे निष्काम कर्मयोगाचं चिंतन.
कालपर्यंत आपण एकंदरीत 8 श्लोकांपर्यंत चिंतन करून आलेलो आहोत. थोडासा भाव व्यक्त करतो आणि पुढे चलतो. या तृतीय अध्यायामध्ये अर्जुन भगवंताशी बोलतो की देवा, कर्मापेक्षा जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर हिंसादी दोषांनी युक्त असलेल्या क्रूर कर्मामध्ये तू मला का प्रवृत्त करतोस आणि परस्पर विरुद्ध अर्थांनी मिश्रित वाक्याने माझ्या बुद्धीला भ्रमात का पाडतोस. म्हणून कोणतंही एक जे निश्चित श्रेय असेल ते मला सांग. आणि यावर भगवान म्हणतात की अर्जुना, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग असे 2 मार्ग आहेत, पण या दोघांचे फळ एकच आहे. ज्या साधकाची चित्तशुद्धी पूर्वीच झालेली असेल त्याला एकदम आत्मज्ञान होण्याकरता ज्ञान मार्ग उपयोगी पडतो आणि कर्म मार्ग हा साधकाची चित्तशुद्धी करून त्याला हळूहळू त्या ज्ञान मार्गावरती आणून सोडत असतो. म्हणून कर्म हे एक प्रकारचं साधन आहे, म्हणजे निष्काम कर्म साधन आहे आणि ज्ञान त्याचं फळ आहे आणि त्यानंतर ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष अशी एक संगती आपल्याला लक्षात घेता येईल. याचा सारांश असा की ज्ञान मार्गामध्ये चित्तशुद्धीचा टप्पा हा पूर्वीच चढलेला असतो, पण कर्म मार्गामध्ये मात्र तो चित्तशुद्धीचा टप्पा हा चढण्याचा बाकी असतो. उदाहरणार्थ, तयार केलेले आणि तयार करावयाचे जे जेवण आहे यामध्ये जे अंतर असतं ते त्या दोन्ही मार्गातलं आहे. अर्थात चित्तशुद्धीचा टप्पा ज्याने पूर्वी गाठलेला आहे त्याचं अर्ध काम संपलेलं असल्यामुळे त्याला ज्ञानाचं नैष्कर्म्य अवस्थारूप मोक्षफल मिळवण्याकरता विलंब लागत नाही. परंतु कर्म मार्गाने जाणाऱ्याला चित्तशुद्धीचा टप्पा चढून पुढे जायचं आहे, त्यामुळे मोक्षापर्यंत जाण्यास त्याला विलंब लागत असतो. पण कर्मयोगी देखील मोक्षापर्यंत जातो हे मात्र निश्चित आहे. आणि याकरता माऊलींनी सुंदर दृष्टांत जो दिलेला आहे तो देखे उत्प्लवना सारिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरकेवी तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. या 2 ओव्यांमधनं तो दृष्टांत दिलेला आहे. तर विहंगम मार्ग आणि पिपीलिका मार्ग या 2 मार्गांचा विचार काल आपण करून आलेलो आहोत. पण असं असताना सुद्धा त्याबरोबर हे मात्र एक खरं आहे की ज्ञान मार्गात देखील पूर्वी कर्म केलेलंच असतं. म्हणजे कोणताही साधक हा कर्म केल्या वाचून सर्व कर्म अभावरूप असे असलेल्या मोक्षाला प्राप्त होत नाही. केवळ नास्तिकपणाने किंवा आळसाने जर कर्मत्याग केला तर त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून भगवान असं म्हणतात की एखाद्या नास्तिकाने जर विहित कर्माचा त्याग केला तरी त्याचे इंद्रिय ऐकणं, बोलणं, जाणं येणं इत्यादी क्रिया करण्याचा स्वभाव नष्ट करतात काय, सोडतात काय? तर नाही. देह असेपर्यंत कर्माचा त्याग घडणं हे केवळ अशक्य आहे. आणि देह तादात्म्य ठेवून जे लोक केवळ कर्मत्यागाने नैष्कर्म्य अवस्था संपादन करू इच्छितात किंवा आम्ही निष्कर्म झालो असे समजतात, असं समजून लोकांमध्ये मिरवतात, तर त्यांचा दंभ आहे. तर नैष्कर्म्य अवस्था त्यालाच प्राप्त होते ज्याला परमात्मा साक्षात्कार होऊन ज्याची वृत्ती परमात्मनिष्ठ झालेली आहे. आणि जो साक्षात्कारी महात्मा आहे तो व्यवहारामध्ये सामान्य लोकांप्रमाणे शास्त्रविहित कर्म विना तक्रार करतो, पण तो मात्र कर्माने लिप्त होत नाही. याकरता आपण काल एक दृष्टांत पाहिला होता, ज्याप्रमाणे पाण्यामध्येच राहून कमळ हे पाण्यापासून अलिप्त असतं. आणि तो महात्मा त्या कर्मफलाची इच्छा करत नाही. असा जो असेल तोच या नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालेला असतो किंवा पोहोचलेला आणि मुक्त असतो.
ईश्वरार्पण बुद्धीने न केलेलं किंवा स्वधर्मा वाचून केलेलं कर्म जे आहे ते जीवाला बंधनकारक आहे, असा इथपर्यंतचा विचार जो आहे हा काल आपण थोडासा पाहून आलेलो होतो. आज 9व्या श्लोकापासून असलेला जो विचार आहे त्यामध्ये यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर, या श्लोकापासून पुढचा जो विचार आहे तो आपण करत आहोत. यामध्ये भगवान असं सांगतायत की ईश्वर प्रीत्यर्थ किंवा स्वधर्मा करता केलेलं जे कर्म आहे त्या वाचून अन्य कर्माने हा लोक बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, आसक्ती सोडून ईश्वर प्रीत्यर्थ किंवा स्वधर्म उद्देशाने तू कर्म करावं. आता इथे स्वधर्म शब्दाचा अर्थ काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. कारण की गीतेमध्ये स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह वगैरे असे काही चिंतन आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य कर्म असा देखील आपल्याला करता येतो. त्यामुळे स्वधर्म म्हणजे स्वतःच असलेलं कर्तव्य कर्म असा एक अर्थ आहे. आणि दुसरा स्वधर्म या शब्दाचा अर्थ आपण ज्या वर्णामध्ये उत्पन्न झालेलो आहोत त्या वर्णानुसारे आपल्याला प्राप्त असलेलं विहित कर्म याला देखील स्वधर्म असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता कुणाचा धर्म काय आहे या संबंधामध्ये पुढे ब्राह्मण कर्म, क्षत्रिय कर्म वगैरे सर्व वर्णन आलेलं आहे, ते त्या वेळेला आपण पाहू. तर आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते व्यवस्थित रीतीने कर्म करणं म्हणजे स्वधर्म आहे. आता या संदर्भामध्ये भगवान बोलतात, स्वधर्म तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही. की अर्जुना असं लक्षात घे की स्वधर्म जो आहे तोच एक नित्य यज्ञ स्वरूप आहे, त्यालाच नित्य यज्ञ म्हणावं असं जाण. म्हणून स्वधर्माने वर्तन केलं असता त्या धार्मिकाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पापाचा प्रवेश होत नाही. जेव्हा स्वधर्माचा त्याग केला जातो तेव्हाच पाप करण्याविषयी प्रीती निर्माण होत असते. आणि ज्यावेळेला पापाविषयी प्रीती निर्माण होते त्यावेळेलाच जन्म मरणाचा बंध हा प्राप्त होत असतो. म्हणजे माझं जे कर्तव्य कर्म आहे हे कर्तव्य कर्म ज्या वेळेला मी सोडतो त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची प्रवृत्ती निर्माण होते, आपोआपच ते पाप होतं. आणि ज्या वेळेला असं पाप आपल्या जीवनामध्ये असतं त्यावेळेला आपल्याला जन्म मरणाचं बंधन हे प्राप्त होत असतं. म्हणून असं सांगतात, म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीतया बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्माचरण स्वरूप जे नित्य यज्ञ आहे या नित्य यज्ञाच्या संगतीमध्ये जो राहतो, स्वतः नित्य यज्ञ करतो स्वधर्माचरण रूप आणि दुसऱ्यांनाही करवतो, असा जो नित्य यज्ञ करता आहे त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन प्राप्त होत नाही. मुच्यते सर्व किल विषयी, तो सर्व पापातून मुक्त होत असतो. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे त्यामध्ये माणसाने कधीही चूक करू नये, तर त्याचं फळ निश्चितपणे प्राप्त होत असतं. बर, हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आता हा जो प्राणी वर्ग आहे तो मुळात मनुष्य देहात असतानाच आपण प्रकृती परतंत्र आहोत आणि आपणास आत्यंतिक कर्मत्याग संभवत नाही या गोष्टीला विसरला आणि त्यामुळे स्वधर्म रूप नित्य यज्ञ करण्याचं चुकला, पाप कर्माने बांधल्या गेलेला आहे. म्हणजे सर्व जीव जे आहेत हे कसे आहेत, परतंत्र आहेत, प्रकृती परतंत्र आहेत, परंतु आपण परतंत्र आहोत हे विसरले. त्यानंतर आत्यंतिक कर्म त्याग आपण करू शकत नाही पण हे देखील विसरले आणि त्यामुळे स्वधर्म रूप जो नित्य यज्ञ आहे त्या ठिकाणी ते चूक करतात. असं आहे की या ठिकाणी केवळ मनुष्य करताच तो धर्म आहे असं नाहीये.
तर याच्या यावत जेवढे प्राणी आहेत, किंबहुना स्थावर असलेले वृक्षादी देखील जे आहेत, त्या प्रत्येकाचा असलेला एक एक स्वधर्म आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली गुणवत्ता, प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला विशेष रस वगैरे हा त्या त्या झाडाच्या ठिकाणी देखील असलेला स्वधर्म आहे. वाघाचा धर्म वेगळा आहे, गाईचा धर्म वेगळा आहे, हरणाचा धर्म वेगळा आहे. मग असा प्रत्येकाचा स्वधर्म आहे की नाही. प्रायः मी असं म्हणेन की एक मनुष्य प्राणी वगळता सगळेच आपापल्या धर्माचं पालन करतात. फक्त एक मनुष्यच असा आहे की जो स्वधर्माला विसरतो. असं आपल्याला पाहायला मिळेल की मी मनुष्य म्हणून जर जन्माला आलेलो आहे तर मी नेमकं काय केलं पाहिजे याचा विचार मनुष्य करत नाही. मनुष्य आपल्या धर्माच्या मर्यादा अतिक्रांत करतो. परंतु प्राणी पाहिले, आपण वृक्षादी पाहिले, लतावेली पाहिल्या, तर ते देखील स्वधर्माचा त्याग करत नाही. स्वधर्म त्याग करण्यामध्ये अग्रेसर जर कोण असेल तर तो मनुष्य आहे. म्हणून अर्जुना, तुला आता याविषयी मी एक कथा सांगतो की जेव्हा ब्रह्मदेवाने उत्पत्ती स्थिती लयासह जगाचा आकार निर्माण केला त्यावेळेला, म्हणजे आता 10वा श्लोक जो आहे त्या 10व्या श्लोकामध्ये एक उत्पत्तीची कथा भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे. काय आहे? सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पूर्व काळामध्ये ब्रह्मदेवाने स्वधर्माचरण स्वरूप यज्ञासह प्रजा निर्माण केली आणि करून त्यांना म्हणाला की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा आपली अभिवृद्धी करा आणि हा यज्ञ तुमच्या इष्टफलाची पूर्ती करणारा होवो. यावरती जे व्याख्यान केलेलं आहे ते फार सुंदर आहे. केली ब्रह्मदेवे सृष्टी संस्थापना निर्मिली अर्जुना प्रजा सुर्व तेव्हा स्वधर्माचा नित्य यज्ञ भला लावोनिया दिला प्रजेसित्या. म्हणजे त्या वेळेला, कोणत्या वेळेला? उत्पत्ती वेळेला सर्व सृष्टी निर्माण केली त्या वेळेला नित्य यज्ञासहितच त्या ब्रह्मदेवाने सर्व लोक निर्माण केले. लोक शब्दाचा अर्थ मनुष्य असा नाही. लोक शब्दाचा अर्थ संपूर्ण ब्रह्मांड, चतुर्दश भुवन. परंतु हे जे लोक आहेत त्या यज्ञाला जाणत नव्हते, कारण स्वधर्म रूप यज्ञाचं स्वरूप जे आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. ते कसं? तर वर्तमान काळात केलेलं धर्मानुष्ठान आणि त्याचं भविष्य काळामध्ये मिळणारं फळ, या दोघांचा संबंध जो आहे तो सूक्ष्म असल्याने अदृश्य आहे. आज आपण देवाची पूजा केली तर देवपूजेचं काहीतरी फळ आहे की नाही? निश्चित आहे. आपण पारायण केलं, पारायणाचं फळ निश्चित आहे, पण केव्हा मिळणार आहे कळत नाही. बरं, ज्या वेळेला मिळतं त्या वेळेला हे या पारायणाचंच फळ आहे असं आपल्याला लक्षात येतं का? नाही. परंतु निश्चितपणे आहे. काही गोष्टींचा कार्यकारण भाव संबंध आपल्या बुद्धीला अधिगत होतो, म्हणजे कळतो, परंतु काही गोष्टींचा कार्यकारण भाव संबंध आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला आहे की नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये बघा, कर्म विपाक संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि यामध्ये असं चिंतन दिलेलं आहे, जर कुणाला मधुमेह झाला तर का झाला, कुणाला वातव्याधी झाली का झाली, या संबंधातलं सर्व चिंतन म्हणजे पूर्वकर्माचा विचार जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. परंतु हा पूर्वकर्म, हे पूर्वकर्म आपल्याकडनं घडलंय म्हणून आपल्याला ही व्याधी जडलेली आहे, हे आपल्याला लक्षात येतं का? येत नाही. पापकर्म असो अथवा धर्मानुष्ठान असो, ते वर्तमान काळात केलं जातं आणि भावी काळामध्ये त्याचं फळ मिळतं. पण हे नेमकं केव्हा मिळतं, कसं मिळतं, या संबंध जो काही आहे हा अत्यंत सूक्ष्म संबंध आहे, तो अदृश्य आहे. आणि असं असल्यामुळेच लोक म्हणजे समाज जो आहे तो त्या धर्माला जाणत नव्हता. मग त्या वेळेला निर्माण केलेल्या प्रजेने, आता इथे सहयज्ञ हा प्रजा असं म्हटलेलं आहे ना, तर प्रजा शब्दाचा अर्थ
केवळ मनुष्य मात्र नव्हे, तर प्रजा शब्दाचा अर्थ या ठिकाणी संपूर्ण सृष्टी घ्यायची आहे. स्थावर जंगमात्मक सर्व सृष्टी. या सर्व सृष्टीने ब्रह्मदेवांना विनंती केली. काय विनंती केली? तेव्हा प्रजा सर्व ब्रह्मदेवा प्रती करोनी विनंती म्हणे देवा, कशाचा आधार सांग येथे आम्हा, मग पद्मजन्मा काय बोले. लोक त्यावेळेला सर्व प्रजेने ब्रह्मदेवांना विनंती केली की देवा, या मृत्यू लोकामध्ये किंवा या मनुष्य देहात आमच्या अभिवृद्धी करता, उन्नती करता, प्रगती करता आम्हाला काय आधार आहे असं सांगा. त्यावेळेला अशी विनंती केली असताना कमल जन्मा, पद्मजन्मा या शब्दाचा अर्थ काय? कमळ जन्मा, भगवंताच्या नाभी कमलातनं ज्याची उत्पत्ती झालेली आहे असा तो ब्रह्मदेव त्या सर्वांना उपदेश करू लागला. काय ब्रह्मदेवाने उपदेश केला? त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे, या ते उपासा मग आपैसे पुरती काम. तर तुमच्या करता, सर्वांकरता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्ण विशेषानुसार आम्ही हा स्वधर्मच विहित घेतला आहे. या स्वधर्माची उपासना करा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. स्वामी सोप्या भाषेमध्ये सांगतात, स्वधर्मानुसार दिला जो आधार स्वधर्माचा, त्याची स्वधर्माची करा उपासना, सफळ कामना तेने मग. आपण जो स्वधर्म आहे तर स्वधर्माची उपासना करा, अर्थात त्यानुसारे वागा. असं जर वागाल तर तुमच्या सर्व इच्छा या अनायासे परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. याचाच अर्थ आहे की आपापल्या भागाला आलेलं जे कर्म आहे ते माणसाने केलं पाहिजे. असो, मग या स्वधर्माची उपासना करत असताना अन्य काही साधना करण्याची आवश्यकता आहे काय? तर त्या संदर्भामध्ये सांगतात की नाही, नको व्रत नेम पीडने देहासी, न जावे तीर्थासी दूर कोठे, किंवा योगाधिक साधने नको, तर पूजा या दैवत नको तुझे. आता बघा, शास्त्रकारांनी जे जे साधन कर्तव्य स्वरूपामध्ये सांगितलेले आहेत किंवा भगवत प्राप्तीला आवश्यक सांगितलेले आहेत, हेतुभूत म्हणून सांगितलेले आहेत, प्रायः त्या सर्व साधनांचा या ठिकाणी विचार करता आहेत की एका बाजूला एका पारड्यामध्ये ती भगवत प्रापक सर्व साधनं आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पारड्यामध्ये केवळ स्वधर्मानुष्ठान आहे. तर मग या दोन मध्ये काय केल्याने निश्चितपणे आपल्याला भगवत प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती होईल? तर स्वधर्माचरण केल्याने भगवंताची प्राप्ती आहे, मोक्ष प्राप्ती आहे. मग तद व्यतिरिक्त अन्य साधना करा अथवा करू नका, काही हरकत नाहीये, परंतु स्वधर्मानुष्ठान करत असताना अन्य साधना नाही झाली तरी बिघडत नाही. याकरता म्हणून सांगतात, तुमच्यामध्ये शारीरिक शक्ती नसेल तर कृच्छ्र चांद्रायणादी व्रत करण्याची आवश्यकता नाही. आता कृच्छ्र व्रत म्हणजे कसं, चांद्रायण व्रत म्हणजे कसं, हा सगळा धर्मशास्त्राचा विचार आहे, परंतु मी तिकडे आता वळत नाही. त्यानंतर वैराग्य नसेल तर इंद्रियांचा निग्रह सुद्धा करू नका. आता वस्तुतः आपल्याकडनं जे काही झालेलं पाप असतं तर या पापाच्या निवारणाकरता प्रायश्चित्त करावं की करू नये? हो, केलं पाहिजे. परंतु माऊली सांगतात, जर शारीरिक शक्ती नाही तर ते प्रायश्चित्त, चंद्रायण, तप्तकृच्छ्र वगैरे काही करू नका. बर, वैराग्य असावं का नसावं? असलंच पाहिजे. इंद्रिय निग्रह असला पाहिजे की नसला पाहिजे? असलाच पाहिजे. किंबहुना आतापर्यंत आपण मागे ज्या ओव्या पाहून आलेलो आहोत त्या ओव्यांमध्ये इंद्रिय निग्रहाला किती महत्व दिलेलं आहे. ज्याची इंद्रिय ताब्यात आहेत तोच शांतीला प्राप्त करू शकतो, असा जर आपण सिद्धांत पाहून आलेलो असू तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की इंद्रिय निग्रह असावा की नसावा? निश्चितपणे असलाच पाहिजे. पण माऊली म्हणतात, वैराग्य नसेल तर इंद्रिय निग्रह करू नका. ठीक आहे, धैर्य नसेल तर पंचाग्नी साधन करून शरीराला क्लेश देऊ नका. पंचाग्नी साधना ही दोन प्रकाराने सांगितली गेलेली आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये हा विचार आलेला आहे. त्यातला एक प्रकार असा सांगितला जातो की ज्या वेळेला हा वसंत ऋतू असतो
म्हणजे चैत्र वैशाख त्या वेळेला म्हणजे खूप कडकडीत उन्हाळा त्या वेळेला असतो. तर अशा या स्थितीमध्ये भर दुपारी 12 वाजेला असं सभोवताली गोल अग्नीचं रिंगण तयार करायचं. म्हणजे गौऱ्या ठेवायच्या, त्या गौऱ्या पेटवायच्या सभोवताली, त्याच्या मध्यभागी बसायचं आणि मग तिथे काही मंत्रांची साधना करायची. काय झालं, चारही बाजूनी असलेला अग्नी एक आणि माथ्यावरती आलेला सूर्य 2. तर हे चारही भोवताची अग्नी म्हणजे 4 आणि वरचा आतप अग्नी म्हणजे 5. म्हणजे किती झाले एकंदरीत 5. तर यालाच पंचाग्नी साधना असं देखील काही ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पण ही पंचाग्नी साधना करण्याकरता धैर्य पाहिजे की नाही? साधारण आपल्याला एक चटका जर बसला तर आपण पटकन पाण्यामध्ये हात घालतो. उदबत्तीचा चटका बसला तरी सुद्धा आपण हाय हाय करायला लागतो. मग अशा चारही बाजूंनी अग्नी पेटवायचा आणि वरती पुन्हा ऊन, भर दुपारची वेळ, 12ची वेळ, अशा स्थितीमध्ये साधना करण्याकरता किती अंतःकरणामध्ये धैर्य पाहिजे. हे धैर्य, असं धैर्य जर नसेल तर सांगतात पंचाग्नी साधना देखील करून की शरीराला क्लेश देऊ नका. किंवा तीर्थयात्रा करावी की करू नये हो? तीर्थयात्रा करणं हे फार महत्वाचं आहे. किंवा जगद्गुरु श्री तुकोबाराय असं म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीरामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा करून घ्यावी. तीर्थयात्रे जाय चुकू नको, चुकू नये. पण असं आहे, चुकू नये असं आपण जे म्हणतो तर ते न जर इकडे लावत तर चुकून ये असं होतं बऱ्याच वेळेला. हल्ली पर्यटनाकरता, पिकनिक करता म्हणून जाणारे पुष्कळ आहेत, परंतु तीर्थयात्रा करण्याकरता म्हणून जाणारे मात्र हे फार थोडके राहिलेले आहेत. चुकूनच येणारे तीर्थयात्रेला आहेत. नाहीतर पर्यटन स्थळावरती अमाप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तीर्थयात्रा ही केली पाहिजे. तीर्थयात्रा केल्याने आपल्या ठिकाणी असलेल्या समस्त पापांचा नाश होतो. तीर्थयात्रा केल्याने अंतःकरणाची शुद्धी होते. तीर्थयात्रा केल्याने साधन चतुष्टय संपत्तीची प्राप्ती होते. आणि तीर्थयात्रा केल्याने आपल्याला परमात्म्याचा होतो. असे अनेक अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनी, संतांनी फक्त तुम्ही आम्ही तीर्थयात्रा करावी असं न सांगता स्वतः देखील तीर्थयात्रा केल्याचं आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. अनेक अनेक प्रसंग आहेत. विदुरांची तीर्थयात्रा आहे, अर्जुनाची तीर्थयात्रा आहे, त्यानंतर महाभारतामध्ये देखील सत्यकाम जाबालाची तीर्थयात्रा आहे, बलराम दादांची तीर्थयात्रा आहे. अगदी अलीकडे जर आपण पाहिलं तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय असतील, यांच्या समवेत समस्त संत मांदियाळीची देखील तीर्थयात्रा आहे. अनेक तीर्थयात्रा आहेत. परंतु माऊली असं म्हणतात की पायात जर बळ नसेल तर दूर कुठेही तीर्थयात्रेला जाऊ नका. बघा, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? प्रायश्चित्त नको, 1 इंद्रिय निग्रह नको, 2 पंचाग्नी साधना नको, 3 तीर्थयात्रा नको, 4 बरं अजून अष्टांग योगादी साधना. स्वतः माऊली कोण आहेत? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊली हे साधारण योगी नाही तर योग्यांची देखील माऊली आहेत. किंबहुना माऊलींचं हे असलेले जे काही योग्यांचं माऊली पण आहे हे आपल्याला 6व्या अध्यायामध्ये लक्षात येतं की माऊलींचा योग संदर्भामधला अधिकार किती श्रेष्ठ आहे, किती उच्च आहे हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. किंबहुना या पलीकडे जाऊन मी असं सांगतो की प्रायः आपल्याकडे अशी पद्धती आहे की आपण एखादं निरूपण करत असू तर त्यावेळेला संस्कृत भाषेमध्ये असलेले जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथातील एखादा श्लोक, एखादं भाष्यपंक्ती प्रमाण म्हणून आपल्याकडे दिलं जातं. म्हणजे सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषेतलं जे काही वाङ्मय आहे ते प्रमाणभूत मानलं जातं आणि प्रमाण म्हणून दिलं जातं. परंतु पातंजली योग दर्शनावरती एक ज्योत्स्ना नावाची टीका आहे. तर या टीकेमध्ये योगाचं वर्णन करत असताना, समाधीचं वर्णन करत असताना त्या टीकाकारांनी माऊलीच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या प्रमाण म्हणून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हे वैशिष्ट्यच नव्हे काय, आणि यातूनच माऊलींचा योगाच्या संबंधाने काय अधिकार आहे हे आपल्याला लक्षात येतं.
की योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये प्रमाण म्हणून काय, तर माऊलींच्या ओव्यास नाही. म्हणून असा माऊलींचा योगशास्त्रामध्ये असलेला अधिकार आहे. परंतु तीच माऊली हरिपाठात सांगते योग याग विधी येणे नोहे सिद्धी, आणि तीच माऊली आज याही ठिकाणी आपल्याला सांगते किंवा योगाधिक साधने नकोत, की अष्टांग योगादी साधने नको, ठीक आहे. 5 सकाम उपासना नको, 6 कोणत्याही देवता मंत्रांचा जप नको, 7 आणि आगमोक्त पूजादे विधी करू नका, काही आवश्यकता नाही, 8 पुढे देवतांतरा न भजावे, म्हणजे वेगवेगळ्या देवतांची भक्ती करू नका, 9 म्हणजे असं सर्व जर आपण पाहिलं तर हे सर्वता काही न करावे, यापैकी काही करू नका. एकाने प्रश्न विचारला, माऊली जे जे काही परमार्थामध्ये महत्वाचं मानल्या गेलेलं आहे किंवा देवाच्या भेटी करता म्हणून अपेक्षित मानल्या गेलेलं आहे, त्या सगळ्यांचाच आपण निराश करत आहात, सगळ्यांना नाकारता आहात. मग माऊलीने सांगितलं, होय सगळ्यांचा निषेध मी या करता करत आहे की हे सगळं काही करू नका, परंतु तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे, कष्ट न मानता केवळ स्वधर्म रूप यज्ञाने यजन करा. या केवळ स्वधर्म रूप यज्ञाने जर तुम्ही यजन कराल तर आतापर्यंत आपण जी यादी पाहिली त्या यादीपैकी काहीही जरी आपण केलं नाही तरी निश्चितपणे अनायासे आपण त्या मोक्ष पदाला प्राप्त होऊ. याकरता उदाहरण म्हणून माऊलींनी असं दिलेलं आहे की आहे तुके चित्ते अनुष्ठापाया ते पतिव्रता पती ते जिया परी. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री ही काया वाचा मानसे केवळ पतीचीच सेवा करते, त्याप्रमाणे निष्काम चित्ताने स्वधर्माचं अनुष्ठान केल्याने फळ प्राप्त होतं. आता पतिव्रतेच्या संबंधामध्ये काय शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता, किंवा जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा आम्हा नारायण, तैसा परी आम्हा नारायण, की पत्नीने मोक्ष प्राप्ती करता स्वहित साध्य करण्याकरता कल्याण होण्याकरता म्हणून अन्य काहीही साधना न करता काया वाचा मानसे सर्वथा पतीची सेवा करावी. पती हा परमेश्वर आहे असं मानून त्याची सेवा केल्याने जशी ती पत्नी आत्महिताला प्राप्त होते तदवत त्याप्रमाणे निष्काम चित्ताने जर स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर ज्याप्रमाणे त्या पतिव्रतेला अन्य साधनांची आवश्यकता नाही त्याप्रमाणे या जीवाला देखील अन्य साधनांची आवश्यकता नाही, एका स्वधर्माच्या अनुष्ठानाने त्याला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणून असं सांगतात की या दृष्टांताप्रमाणे म्हणजे पतिव्रतेच्या दृष्टांताप्रमाणे तुम्हाला हाच एक स्वधर्मरूप यज्ञ हा अनुष्ठान करण्याला योग्य आहे असं त्या ब्रह्मदेवाने सांगितलं. म्हणून पुढे असं म्हणतात देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. हे प्रजागण जर तुम्ही या स्वधर्माची भक्ती कराल तर हा स्वधर्म तुमच्या करता कामधेनु म्हणजे तुमच्या सर्व इच्छा परिपूर्ण करणारा असा ठरेल, आणि मग हा स्वधर्म तुम्हाला कोणत्याही जन्मामध्ये सोडणार नाही, सर्व काळ तुमच्या जवळच राहील. या सर्व एका विवरणावरून आपल्याला महत्वाचं लक्षात काय आलेलं आहे की आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपण आचरण करावं. वर्णाला आश्रमाला वर्णाश्रमाला जे विहित आचरण आहे ते केवळ करण्याने हा जीव अनायासे परमात्मा कृपेला प्राप्त होईल. मग आता पुढे सांगतात हा यज्ञ काय करील, या यज्ञाच्या माध्यमातून तुम्ही देवाची साधना करा. देवान भावयता नेन ते देवा भावयन्तु वहा परस्परम भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. म्हणजे तुम्ही या स्वधर्म स्वरूप यज्ञाच्या द्वारा देवाला करा, म्हणजे स्वधर्माचरणाने तृप्त झालेले देव तुमचीही तृप्तता करतील किंवा करोत, आणि या प्रकाराने परस्परांची तृप्तता करणारे तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. आता आपल्याला जर परम कल्याण प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला गरज कशाची आहे, देवांच्या तृप्तीची. आणि देवांची तृप्ती कशाने होईल तर
स्वधर्माचरणाने स्वधर्मानुष्ठानाने होणार आहे. म्हणून आता सांगतात सेविता स्वधर्म देवता सकळ तोष पावतील स्वभावेची, की या स्वधर्म रूप पूजेने सर्व देवगणांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम म्हणजे अप्राप्त भोगांची प्राप्ती आणि प्राप्त भोगांचं संरक्षण अगदी निश्चितपणे करतील. या स्वधर्मानुष्ठानाने सर्व देवांचा संतोष होईल आणि मग ते तुम्हाला इच्छित भोग देतील. आता पुढची जी काही दुसरी ओवी आहे तर त्यामध्ये योगक्षेमाचा विचार मांडलेला आहे. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. योगक्षेम म्हणजे काय आहे? आपल्याकडे जी भारतीय जीवन विमा विभाग जो आहे तर LIC, तर त्याचं एक ब्रीद वाक्य आहे योगक्षेमम वहाम्यहम. भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे. तर योगक्षेम म्हणजे काय आहे? योग वेगळा आहे आणि क्षेम वेगळा आहे. योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्तिर योग, हा की आतापर्यंत जे काही आपल्याला मिळालेलं नाहीये ते मिळणं, याला योग असं म्हणतात. बऱ्याच वेळेला दैव कृपेने प्रारब्ध वशामध्ये आपल्याला अप्राप्त वस्तू मिळते, परंतु मिळालेली टिकतेच असं मात्र नाहीये. त्यामुळे जे मिळालं आहे त्याचं रक्षण होणं याला क्षेम म्हणतात. जे मिळालं नाही ते मिळणं म्हणजे योग आहे, आणि जे मिळालं आहे त्याचं रक्षण होणे, ते टिकणे, याला क्षेम असं म्हणतात. मग जर आपण स्वधर्माचं आचरण केलं तर देवता संतुष्ट होतात आणि त्या देवता आपल्या योगक्षेमाचं वहन करतात. मग तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. मग तुम्ही स्वधर्मद्वारा देवाची भक्ती कराल तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील, आणि अशा प्रकाराने जेव्हा तुम्ही परस्परात प्रेम निर्माण होईल त्यावेळेला तुमच्या इच्छा पूर्ण होतील. म्हणजे काय आहे? सामान्य जीवाने देवांची आराधना करायची आहे आणि देवांनी देखील सामान्य जीवांना संतुष्ट करायचं आहे. एकमेका देवू मुखी सुखे घालू हुंबरी. एक साधारणतया व्यवहारामध्ये असा नियम आहे की आपण दुसऱ्याला दिलं तर दुसरा आपल्याला देत असतो. म्हणून सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, असं एक वाक्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलून गेलेले. आपण जर दुसऱ्याला सुख दिलं तर दुसरा देखील आपल्याला सुख देत असतो. म्हणजे सुखाच्या व्यवहाराने सुखाचा लाभ होतो. आपण दुसऱ्याला द्यावं तर दुसरा आपल्याला देत असतो, आणि असं एकमेकांना दिल्यानेच खरी उन्नती होत असते, प्रगती होत असते. बघा, एक वाक्य आहे, विना सहकार नाही उद्धार, सहकार्या वाचून उन्नती नाही, प्रगती नाहीये. एकमेकांना दिलं तर दोघे देखील संतुष्ट होतात. याकरता उदाहरण काय आहे तर एक गंमत सांगतो. एकदा असं झालं म्हणे की देव आणि राक्षस या दोघांमध्ये वाद झाला. दोघेही असं म्हणायला लागले की आम्ही श्रेष्ठ आहोत. मग प्रश्न निर्माण झाला, कोण श्रेष्ठ आहे? तर दोन्हीही वर्गाने असं निश्चित केलं काहीतरी आपण परीक्षा केली पाहिजे, आणि त्या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतील ते श्रेष्ठ ठरतील. दोघांनाही हा प्रस्ताव पटला. मग आता परीक्षा काय ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला राक्षसांनी सांगितलं की जे भरपूर खातील, जास्ती जेवण करतील, ते परीक्षेमध्ये विजयी झाले असं घोषित केला जाईल. आता देव विचार करायला लागले, हे जाणून बुजून राक्षसच आहेत, आपल्यापेक्षा भरपूर खाणार आहेत, म्हणजे भरपूर खाणारे राक्षसच असतात अशी काही मी व्याप्ती सांगत नाहीये. परंतु देवांनी मात्र विचार केला की आपल्यापेक्षा यांचा आहार अधिक आहे. मग देवांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं, परंतु आता परीक्षा काय करायची ही तुम्ही ठरवली होय, मग त्या परीक्षा संबंधातल्या असलेल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या मात्र आम्ही ठरवणार. राक्षस म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. राक्षसांनी विचार केला, काही जरी आपल्याला जेवायला दिलं तरी सुद्धा आपण यांच्यापेक्षा अधिक खाणार आहोत हे निश्चितच आहे. मग देवांनी सांगितलं अट अशी आहे की भोजनाला जे बसतील त्यावेळेला भोजन पात्र वाढल्यानंतर मनगटापासून तर आपल्या बाहुमूलापर्यंत म्हणजे खांद्यापर्यंत
त्या हाताला काठी बांधली जाईल आणि मग ते भोजन करायचं आहे. त्यावेळेला राक्षस म्हणाले ठीक आहे, हरकत नाहीये. बरं, पहिले भोजन कोण करणार? राक्षस म्हणाले श्रेष्ठ आम्ही आहोत, त्यामुळे पहिला मान आमचाच असणार. मग देव म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, तुमचा पहिला मान. आणि म्हणून दैत्यांची राक्षसांची पंगत बसली, पात्र वाढले देवांनी आणि देवांनी सांगितलं की 15 मिनिटामध्ये तुमचं भोजन झालं पाहिजे. आणि हात बांधून टाकले राक्षसांचे. ठीक आहे म्हणाले राक्षस. आता पात्रातील घास तर उचलला, परंतु काठी हाताला बांधलेली असल्यामुळे कोपरामध्ये हात वाकेना, आणि कोपरामध्ये हात वाकत नसल्यामुळे त्यांना मुखामध्ये अन्न घालता येईना. मग तो हात आपला असाच उचलला, असा वरपर्यंत नेला आणि तिथून तो अन्नाचा घास खाली सोडायचा. तो कुणाच्या डोळ्यात पडत असे, कुणाच्या नाकात जात असे, कुणाच्या तोंडावरती, कुणाच्या शरीरावरती. अशा पद्धतीने 15 मिनिट झाले, परंतु 15 मिनिटांमध्ये कुणाचंही भोजन पोटभर झालं नाही. देवांनी सांगितलं तुमचा वेळ संपला, चला आता आमची पाळी. त्यावेळेला राक्षस म्हणाले ठीक आहे, हरकत नाहीये, आमची फजिती झाली ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, परंतु जी अट तुम्ही घातलेली आहे ती अट तुमच्याकरता देखील आहे ना, शर्त ती तुमच्याकरता देखील आहे. तुम्ही कसे जेवण करता आम्ही ते पण पाहतो ना. देव म्हणाले पाहतच बसाल तुम्ही. आणि म्हणून देवाने सांगितलं आमची जी काही पात्र वाढाल ती पात्र वाढत असताना अशी दूर दूर वाढू नका, समोरासमोर पात्र वाढा. राक्षस म्हणाले ठीक आहे. पात्र वाढून झाले. राक्षसांनी देवांचे सुद्धा हाताला काठी बांधली आणि आता मग देवांनी काय केलं, भगवंताचं नाम घेतलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे वगैरे वगैरे झालं. आणि नंतर समोर त्याच्या पात्रातील घास उचलला, समोर त्याच्या मुखामध्ये घातला. त्याने याच्या समोरचं जे पात्र आहे त्यातील घास उचलला आणि याच्या मुखामध्ये घातला. आणि अशा पद्धतीने एकमेकांच्या मुखामध्ये संतर्पण करून, म्हणजे घास भरवून अगदी 10 मिनिटांमध्ये जेवढं होतं तेवढं सर्व भोजन करून देव तृप्त झाले. लक्षात काय आलं की ज्या वेळेला आपण एकमेकांच्या मुखामध्ये देतो त्या वेळेला संतुष्टी प्राप्त होत असते. एकमेकांना संतृप्त करणं हे कर्तव्य आहे. एकमेका देवमुखी, हे एकमेका देवमुखी कसं, असं एकमेका देवमुखी, असं एकमेका देवमुखी नाहीये. सुखे घालू हुंबरी, भगवान या ठिकाणी तेच सांगतायत. तुम्ही जर देवतांची या स्वधर्माच्या द्वारा भक्ती केली तर देव देखील तुमच्यावरती संतुष्ट होतील. आणि अशा प्रकाराने तुमच्या दोघांमध्ये म्हणजे देवता आणि सर्व प्रजावर्ग यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होईल. मग काय होईल, तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. प्रेमाचे संबंध ऐसे परस्पर जेव्हा निरंतर जुळतील तेव्हा तुम्ही जे जे करावे म्हणाल सिद्ध ते होईल स्वभावेची. असे तुमच्या दोघांमध्ये म्हणजे देवतागण आणि प्रजागण यांच्यामध्ये परस्पर प्रेमाचे संबंध जुळतील, त्यावेळेला तुम्ही जे जे करू म्हणाल ते ते आपोआप सिद्धीला जाईल. तुमच्या मनातील इष्ट विषयही पूर्ण होतील. काय प्राप्त होईल, तर या संबंधामध्ये काही गोष्टींचा उल्लेख कराल, काय होईल. मग त्यावेळेला ते सांगतात वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. म्हणजे तुम्ही वाक सिद्धीला प्राप्त व्हाल. आता विचार करून बोलायची आवश्यकताच नाही, जे बोलाल ते खरं होईल. तुम्ही सर्वांना आज्ञा करणारे व्हाल आणि तुम्ही महारुद्धीला अर्थात धनधान्यादी मागून घेण्याच्या ऐवजी महारुद्धीच तुम्हाला हवं ते मागून घेतील. म्हणजे महारुद्धीला तुम्हाला मागण्याची आवश्यकता पडणार नाही. महारुद्धीला गरज जर पडली तर ती तुम्हाला मागून घेईल, ही तुम्हाला अवस्था प्राप्त होईल. ज्याप्रमाणे उदाहरण देतात, वनलक्ष्मी ही आपल्या फलपुष्प वैपुल्याच्या लावण्यासह ऋतुराज वसंताच्या उंबऱ्याची अखंड सेवा करते, त्याप्रमाणे हे स्वधर्म यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला इष्टभोग देतील आणि मूर्तिमंत भाग्यच तुमचा शोध काढीत तुमच्या पाठीमागे येईल.
म्हणून याकरता पुढील श्लोकामध्ये सांगतात, इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्ता न प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. म्हणजे स्वधर्म यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला इष्टभोग देतील एक, पण जो पुरुष देवांनी दिलेले भोग देवांना न देता त्याचा भोग घेतो तो चोर आहे. ते दिलं कोणी? देवानेच. मग देवाने जे दिलेले ते पहिले देवाला समर्पण करावं आणि नंतर आपण स्वीकारावं. पण असा जो करत नाही तर तो चोर आहे. सस्तेनो दंडमर्हति, तो दंडाला पात्र आहे. या संबंधामध्ये पुढे सांगतात की जो स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान करतो त्याच्या ठिकाणी सर्व सुख सर्व भाग्य हे स्वतःहून प्राप्त होतात. जसं आपण मागे उदाहरण पाहिलं आहे की आपल्या फल पुष्प वैपुल्याच्या लावण्यासह ऋतुराज वसंताच्या उमऱ्याची वनलक्ष्मी अखंड सेवा करते ना, त्याप्रमाणे सर्व सुखासहित मूर्तिमंत भाग्य हे त्या स्वधर्मानुष्ठान करणाऱ्या महापुरुषाचा शोध काढीत त्याच्या पाठीमागे येतं. आता बघा, आपण व्यवहारामध्ये आपण भाग्यवान असावं याच्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करतो की नाही? प्रत्येकाला असं वाटतं की आपण भाग्यवान असलं पाहिजे. असं आहे, प्रापंचिक व्यक्ती असो अथवा पारमार्थिक व्यक्ती असो, उभय क्षेत्रामध्ये देखील भाग्य ही संकल्पना मान्य आहे आणि उभय क्षेत्रातील व्यक्तींना आपण भाग्यवान असावं असं वाटतं. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून भाग्याची संकल्पना वेगळी असेल. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सत्ता संपत्ती भरपूर प्राप्त होणं हे भाग्य मानलं जातं. ठीक आहे, मान्य आहे. ज्याचा वंशवेल विस्तारल्या गेला, ज्याची प्रपंचाचा अति विस्तारू त्याची म्हणती भाग्य थोरू, हे प्रपंचाच्या दृष्टिकोनातून भाग्य असेल. मग प्रापंचिक लोकांना सुद्धा असं वाटतं की नाही की आपल्याला असं भाग्य असलं पाहिजे. अहो, आपल्याकडे सुद्धा 4 चाकी असली पाहिजे, आपल्याकडे सुद्धा शेती असली पाहिजे, स्वतःचं घर असलं पाहिजे, बँक बॅलन्स चांगला पाहिजे. या सर्व गोष्टी असल्या पाहिजे असं दुसऱ्या भाग्यवानाकडे पाहून प्रापंचिक व्यक्तीला देखील वाटतं की नाही? वाटतं. म्हणजे प्रपंचात देखील भाग्याची अपेक्षा आहे. बरं, तसा पारमार्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पारमार्थिक साधकाला सत्ता संपत्ती या संबंधाने मोह नसेल, परंतु एखाद्या महापुरुषाकडे जर पाहिलं तर त्याला सुद्धा असं वाटतं की नाही की अरे, या महापुरुषासारखं भाग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आज स्वामीजींकडे पाहिल्यानंतर अंतरंग साधकाला असं वाटत असेल की नसेल की नाही, स्वामीजींना जसं भाग्य प्राप्त झालेलं आहे तसं भाग्य मला देखील प्राप्त व्हावं. त्यांना जी आत्मस्थिती प्राप्त झाली, त्या आत्मस्थितीचं जे भाग्य त्यांना प्राप्त झालं तसं भाग्य मलाही असावं. वाटतं की नाही? वाटतंच. मग त्याप्रमाणे म्हणजे याचा अर्थ काय होतो की आम्ही भाग्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे मात्र असं सांगतात की जर स्वधर्माचं अनुष्ठान तुम्ही केलं तर तुम्हाला भाग्याच्या मागे जाण्याची आवश्यकता नाही. तर सर्व सुखांसहित ते भाग्यच तुमचा शोध तुम्ही असाल त्या ठिकाणी येईल, असं आहे. म्हणून सर्व सुखासवे भाग्यमूर्तिमंत येईल शोधित तुम्हा तेथे. जिथे तुम्ही असाल तिथपर्यंत तुमचा शोध घेत ते मूर्तिमंत भाग्य सर्व सुखांच्या सहित त्या ठिकाणी येईल. पण याकरता काय केलं पाहिजे? तर स्वधर्मानुष्ठान केलं पाहिजे. म्हणून म्हणतात स्वधर्माचे ठाई राहून तत्पर वर्ताल साचार दरी येथे. म्हणून या बाबांनो, जर तुम्ही स्वधर्माच्या ठिकाणीच एकनिष्ठ राहून वर्तन कराल तर सर्व भोगांनी पूर्ण होऊन तुम्ही तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या उलट जो पुरुष सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त झाल्यावरही बरोबर, या उलट जो पुरुष सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त झाल्यावरही विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन इंद्रियांच्या उन्मत्तपणाला अनुसरतो, म्हणजे इंद्रियांच्या तंत्राने वागतो, म्हणजेच जो स्वधर्म यज्ञाने संतुष्ट झालेल्या त्या इंद्रादिक देवांनी जी काही पूर्ण संपत्ती दिलेली असते त्या संपत्तीच्या द्वारे स्वधर्माने जो परमेश्वराला भजत नाही, त्याची सेवा करत नाही, त्याच्या जीवनामध्ये फार मोठा अपाय होतो.
कसं होतं या संबंधामध्ये सांगतात इंद्रादिक देवांनी आपल्याला काय दिलेली आहे? संपत्ती दिलेली आहे. या संपत्तीच्या द्वारे काय करावं हा विषय पुढे सांगताहेत. काय आहे? धन आपल्याला प्राप्त झालं तर धनाच्या स्वरूपाने आपल्या ठिकाणी तो धर्मच आला आहे असं जाणावं. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये असं चिंतन दिलेलं आहे, धनाचे निपांगे धर्मची आला असे निजांगे. बघा, या धनाच्या माध्यमातून म्हणे साक्षात मूर्तिमंत धर्मच आपल्या दारी आलेला आहे. म्हणून धनाच्या 3 गतिशास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. दानम भोगो नाशहा, उत्तम मार्ग आहे धनाचा दान करणे एक. जर दान करत नसेल तर दुसरा मध्यम मार्ग आहे भोगो, त्या संपत्तीचा उपभोग घ्यावा 2. आणि जर कोणी दानही करत नसेल तर संपत्तीचा उपभोगही घेत नसेल तर त्या धनाचं काय होतं? तिसरी गतिशास्त्रकारांनी सांगितली नाशहा, तिसरा गतया भवंती वित्तस्य, त्याचा नाश होतो. योन ददाती न भुंक्ते, जो देतही नाही तो उपभोगही घेत नाही. या दोन्ही गोष्टीने केल्यामुळे ती संपत्ती काही टिकूनच राहते असं नाही, तर तिचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. चोर तरी येऊन चोरी करून जातील किंवा टॅक्स डिपार्टमेंटची धाडतडी पडेल, सील तरी होईल, आणि काही नाही झालं तर नोटाबंदी झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे तात्पर्य काय आहे की दान, भोग आणि नाश ह्या 3 गती या धनाच्या सांगितलेल्या आहेत. मग आता इंद्रादिक देवांनी स्वधर्म यज्ञाने संतुष्ट होऊन तुम्हाला संपत्ती दिली. मग त्या संपत्तीचा खरा उपयोग काय करायला पाहिजे? तर त्या परमेश्वराची भक्ती करणे हेच केली पाहिजे. मग आता त्या परमेश्वराची भक्ती कशी करायची या संबंधामध्ये अग्नीच्या मुखामध्ये हवन हे सांगितलेलं आहे. त्यानंतर देवाची पूजा 2. त्यानंतर सणवारी आणि श्राद्ध, महालय इत्यादी दिनी ब्राह्मणांना भोजन इत्यादी नित्य नैमित्तिक कर्मे करणं हे त्या संपत्तीचा खरा एक विनियोग आहे, चांगला उपयोग आहे. हवन केलं पाहिजे. म्हणून न जो अग्निमुखी देईल हवन, देवता पूजन करील ना, आणि प्राप्तवेळी ब्राह्मणासी अन्न देईल ना मान अतिथीसी. प्राप्तवेळी शब्दाचा अर्थ आहे की श्राद्ध, महालय इत्यादींनी ब्राह्मण भोजन वगैरे. आता हे एक एक अवच्छेदक जे आहे खूप विचार करण्यासारखे आहेत. हवनाची आवश्यकता काय? याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असं शास्त्रकारांनी चिंतन सांगितलेलं आहे याज्ञवल्क्यांनी की आपल्याकडनं अहर्निशी म्हणजे प्रतिदिन काही ना काही दोष घडत असतात. मग या दोषाच्या निवारणार्थ ग्रहांची अनुकूलता प्राप्त होण्यास्तव प्रतिवर्षामध्ये एक वेळेला का होईना पण ग्रहमख म्हणजे ग्रहयज्ञ केला पाहिजे. आपल्या घरामध्ये हवन हे झालं पाहिजे. किंबहुना घरांची तुलनेने विचार करत असताना, मांडणी करत असताना 2 प्रकारची घरं सांगितलेली आहे. एक स्वर्गासारखी घरं सांगितलेली आहेत आणि एक स्मशानासारखी घरं सांगितलेली आहेत. तर मग यामध्ये स्वर्गासारखी घरं कोणती आहेत? तर शास्त्रकार सांगतात सविप्रपादोदक कर्दमाणी सवेद शास्त्र ध्वनिगर्जितानी स्वाहा स्वधाकार सहितानि तानी स्वर्गानि तुल्यानि गृहाणि ताणी. सवेद शास्त्र ध्वनिगर्जितानी, ज्या घरामध्ये वेद आणि शास्त्र यांचा ध्वनी गरजतो अशी जी घरं आहेत ही स्वर्गासारखी आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये संत वाङ्मयाचं तरी वाचन झालं पाहिजे, वेदाचा ध्वनी तरी झाला पाहिजे, आणि हा होण्याकरता म्हणजे काहीतरी आपल्याकडे शुभ कार्य झालं पाहिजे. ठीक आहे. सविप्रपादोदक कर्दमाणी, आपल्या घरामध्ये महापुरुषांचं येणं जाणं घडलं पाहिजे, त्यांची चरण धुली आपल्या घराला लागली पाहिजे, तर आपलं घर स्वर्गासारखं आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे स्वाहा स्वधाकार सहितानि ताणी, घरामध्ये स्वाहाकारही असावा आणि स्वधाकारही असावा. स्वाहाकार शब्दाचा अर्थ आहे हवन होणे, कारण की हवनामध्ये आपण ज्या देवतेच्या उद्देशाने हवन करतो त्या देवतेचा नाम मंत्र असेल अथवा वैदिक पौराणिक मंत्र म्हणून शेवटी आपण स्वाहा असं म्हणतो. म्हणजे हा स्वाहाकार झाला की नाहीये, मग याला म्हणतात स्वाहाकार. आणि ज्यावेळेला आपण पिंडदान वगैरे करतो किंवा तर्पण वगैरे करतो त्यावेळेला स्वधा स्वधा असा उच्चार केला जातो, म्हणून त्याला स्वधाकार असं म्हटलं गेलेलं आहे. मग ज्या घरामध्ये स्वाहाकार होतो स्वधाकार होतो 2, ज्या घरामध्ये
वेदशास्त्रांचा ध्वनी गरजतो 3 आणि ज्या घरामध्ये महापुरुषांचं येणं जाणं घडतं 4 अशी जी घरं आहेत ती घरं स्वर्गाने तुल्यानी गृहाणी ताणी ती स्वर्ग समान आहेत. बर, स्मशानासारखी कोणती आहेत? ज्या घरासमोर तुळशी वृंदावन नाही, ज्या घरासमोर रांगोळी काढली जात नाही, किंबहुना शास्त्रकारांनी असंही चिंतन केलेलं आहे दारासमोर रोज रांगोळी काढल्या गेली पाहिजे. जर रांगोळी काढल्या गेलेली नसेल, सडा संमार्जन झालेलं नसेल तर ते सुतकी घर मानलं जातं. म्हणून त्या गोष्टी झाल्या पाहिजे. न वेदशास्त्र ध्वनी गरजेतानी न विप्रपादोदक कर्दमानी न वेदशास्त्र ध्वनी गरजेतानी स्वाहा स्वधाकार रहितानी तानी स्मशान तुल्यानी गृहाणी तानी. ज्या घरामध्ये या गोष्टी होत नाहीत ते घर म्हणजे स्मशानवत आहेत. घर आहे की स्मशान आहे कळण्याचा संभवच नाही. मग आपल्याला जर परमेश्वराने उत्तम संपत्ती दिलेली आहे तर आपण काय केलं पाहिजे? हवन केलं पाहिजे. 1 देवाची पूजा केली पाहिजे. 2 सणवारी आणि श्राद्ध महालय दिनी ब्राह्मणांचं भोजन केलं पाहिजे. 3 अशी जी नित्य नैमित्तिक कर्मे आहेत ती केली पाहिजे. काही कर्म नित्य आहेत, काही कर्म नैमित्तिक आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी अन्नदान करणे हे नैमित्तिक कर्म आहे, परंतु रोज देवाची पूजा करणे हे काय आहे? नित्य कर्म आहे. दिलेल्या संपत्तीतून हे केलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे? गुरु सेवा केली पाहिजे. अजून अतिथीचा सन्मान केला पाहिजे आणि आपल्या ज्ञातीच्या लोकांना संतोष दिला पाहिजे. पण जो कोणी संपत्ती प्राप्त होऊ नये, आतापर्यंत मी जो विचार या 2 ओव्यांच्या माध्यमातून सांगितलेला आहे तो करत नाही, तो स्वधर्मानुष्ठान रहित आहे आणि भोगांच्या संपन्नतेने अति उन्मत्त आणि केवळ भोगासक्तच होईल. त्याला मोठा अपाय आहे की ज्यामुळे त्याच्या हातात असलेली सर्व संपत्ती निघून जाते. म्हणजे संपत्ती मिळाली पण संपत्तीच्या माध्यमातून जर आपण आता मी सांगितलेल्या ह्या गोष्टी केल्या नाही, गुरुसेवा असेल, अतिथी सन्मान असेल, आपल्या ज्ञातीच्या लोकांना संतुष्ट करणारं कर्म असेल, हवन असेल, देवपूजा असेल, श्राद्धाधिक दिनी भोजनाधिक असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या जो करत नाही संपत्ती असूनही तर त्याची सर्व संपत्ती निघून जाते. त्याला मोठा अपाय त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून स्वामी महाराज म्हणतात बघा, तया लागी पुढे असे मोठे भय जेणे सर्व जाय मिळाले ते. जे जे मिळालं आहे ते सर्व निघून जातं. कारण की परमेश्वर, इंद्रादिक देव, अग्नी, ब्राह्मण, कुलदेवता, अतिथी आणि स्वजातीचे लोक या सर्वांचा प्रकोप झाल्यामुळे त्या स्वधर्महीन पुरुषाला मिळालेलेही भोग भोगता येणं शक्य होत नाही. ते लक्षात ठेवा. म्हणजे असं आहे की सत्ता संपत्ती जर प्राप्त झाली तर या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आता ह्या न केल्याने ती संपत्ती जी आहे तिचा उपभोग कसा घेता येत नाही, तर त्याकरता उदाहरण दिलेले आहेत. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासन करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. संपता आयुष्य मग शरीरात चेतना राहत नाही जैसे. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या देहामध्ये चैतन्य राहत नाही किंवा भाग्यहीनाच्या घरी लक्ष्मी राहत नाही. भाग्य बदललं, लक्ष्मी निघून जाते. किंवा दिवा जर मालवला तर जसा प्रकाशही नष्ट होतो त्याप्रमाणे स्वधर्म जर लुप्त झाला तर सर्व सुखाचा आधारच नाहीसा होतो. त्याने आशा सुद्धा सोडून द्यावी. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपा सवे हारपला प्रकाशू जेवी किंवा प्रकाश जाय. असामुळे या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. मग पुढे म्हणतात, तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो पुढे वीरांची म्हणे. ब्रह्मदेव पुढे म्हणतात, प्रजा हो, माझं हे सांगणं लक्ष देऊन ऐका. त्या दिव्याच्या दृष्टांताप्रमाणे स्वधर्माचरण ज्या ठिकाणी सांडलं जातं म्हणजे त्याचा त्याग होतो, टाकला जातो,
तेथे स्वातंत्र्याचंही वास्तव्य घडत नाही. म्हणजे जिथे स्वधर्माचरण नाही तिथे स्वातंत्र्यही नाही आहे. आणि त्या स्वधर्माचा त्याग केल्यामुळे प्रज्ञा, बल, आयुष्य, आरोग्य, सत्ता, संपत्ती, कीर्ती, विद्वत्ता या सर्वांचा नाश होतो आणि त्यामुळे भोग भोगण्याचं सामर्थ्य सुद्धा राहत नाही. मग असं जर असेल, या सर्वांचा जर नाश होत असेल तर स्वधर्माचरण करावं की करू नये? हो, केलंच पाहिजे. म्हणून सांगतात, जो स्वधर्माचा त्याग करतो त्याला कालरूप परमेश्वर हा शिक्षा करतो आणि चोर म्हणून त्याचं सर्व धन हरण करतो. आता परमेश्वर कशा रूपाने? कालरूप परमेश्वर हे त्याचं ग्रहण करत असतो. आणि मग काय होतं? मग सकळ दोष भवते गिवसोन घेती तयाते रात्री समय स्मशानाते भूते जैसी. मग ज्याप्रमाणे रात्री सर्व भूत प्रेत पिशाच या स्मशानाला व्यापून राहतात, त्याप्रमाणे सर्व पाप त्या स्वधर्माचरण त्याग केलेल्याच्या शोध घेऊन त्याच्या भोवती जमून त्याला पछाडतात. आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न आहेतच की खरोखर भूत प्रेत पिशाच योनी आहे का नाही आहे, त्या संदर्भामध्ये काही प्रमाण आहेत का, काही लक्षण आहेत का, या संदर्भातला विचार आपल्याला पुढे देखील करता येणार आहे. भूतानी यांती भूते ज्याहा असा जो काही गीतेमध्ये पुढे विषय आलेला आहे त्यावेळेला आपण तो पाहूया. असो, त्रिभुवनातले सर्व दुःख, सर्व प्रकारची पातक आणि जगात जेवढं दारिद्र्य आहे तेवढं सर्व दारिद्र्य त्या स्वधर्महीना जवळच राहत असतं. आणि हे प्रजा हो, ब्रह्मदेव बोलतायत, याप्रमाणे त्या उन्मत्ताला म्हणजे स्वधर्माचरण त्याग करत्याला दुःख प्राप्त होत असतं. मग तो कितीही जरी रडला तरी कल्पाच्या शेवटी देखील त्या दुःखातून त्याची सुटका होत नाही. म्हणून हे प्रजागण हो, माझा तुम्हाला आदेश आहे, उपदेश आहे की कुणीही स्वधर्माचा त्याग करू नये, आपल्या इंद्रियांना स्वैर वागू देऊ नये. अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने आपल्या प्रजेला शिकवल्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या करू नये स्वैराचार, स्वधर्म साचार सोडून या. आता पुढे काही दृष्टांत सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या जलचराने पाणी टाकलं की त्याच क्षणी त्याचं मरण त्याच्या पुढे मांडून ठेवलेलं असतं, त्याप्रमाणे स्वधर्माच्या त्यागापासून सर्वस्व नाश होत असल्यामुळे कुणीही आपापला स्वधर्म सोडू नये. आता थोडासा विचार करा, तूप आहे आणि पाणी आहे. आता यामध्ये थोडस व्यावहारिक दृष्टीने का होईना मौल्यवान काय आहे वो, तर निश्चितपणे तूप मौल्यवान आहे. मग एक काम करा, पाण्यातली मासोळी ती पाण्यातनं काढा आणि तुपामध्ये ठेवा, चालेल काय? नाहीये. तर जीव जीती जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे. तो पाण्यातला मासा पाण्यातनं बाहेर आल्याबरोबर ज्याप्रमाणे मरणाला प्राप्त होतो, तद्वत स्वधर्माचरणाचा त्याग केलेला हा अधर्माचरणामध्ये कितीही जरी सुख वाटत असेल तरी स्वधर्माचरणाचा जर त्याने त्याग केला तर त्याचा नाश होतो, सर्वस्वी नाश होतो. म्हणून स्वधर्म सोडू नये. म्हणून आता सांगतात, उचित स्वकर्मी असावे तत्पर हेची वारंवार सांगे तुम्हा. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या वर्णाला उचित अशा कर्माच्या ठिकाणी अखंड रत असावं, हेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. कोण सांगताय? ब्रह्मदेव सांगतात. कुणाला सांगतात? सर्व प्रजागणाला सांगता आहेत, सर्व सृष्टीला सांगता आहेत. चला, इथपर्यंतचा विचार आला. आता यानंतर पुढे सांगतायत, यज्ञशिष्टासीन संतो मुच्यन्ते सर्व किल विषयी भुंजते ते त्वगम पापा ये पचन्त्यात्म कारणात. या श्लोकाचा अर्थ असा आहे की वैश्वदेवादी पंचमहायज्ञ करून शेष राहिलेले अन्न खाणारे सत्पुरुष हे सर्व पापातून मुक्त होतात, परंतु जे आपल्या करताच अन्न शिजवतात ते पापी अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करतात. आता इथे यज्ञ करून जे अवशिष्ट राहिलेलं अन्न आहे ते सेवन करावं असं सांगितलेलं आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, आम्ही रोज यज्ञ करायचा काय? होय,
रोज यज्ञ करायचा. रोज पंचमहायज्ञ आपल्याला करायला सांगितलेले आहेत. स्मृतिकारांनी असं चिंतन केलेलं आहे की प्रत्येक गृहस्थाकडनं रोज 5 प्रकारची पाप घडत असतात. मग त्यामध्ये चुल्लिनी, मार्जनी, कांडणी, पेशणी, उपस्करा वगैरे वगैरे अशी आहेत की आपण अग्नी ज्या वेळेला प्रज्वलित करतो त्या अग्नीमध्ये जळून काही कृमी कीटाणू समाप्त होतात. पूर्वी चुलीमध्ये लाकडं घातले जात असत, त्या लाकडामध्ये, त्या अग्नीच्या भापेमध्ये आज जर आपण पाहिलं तर गॅस आहेत, परंतु त्या गॅसच्या सुद्धा भापेमध्ये सूक्ष्म जीवजंतू हे जळून भस्मसात होतात की नाही. काही जीवजंतू असे आहेत की आपल्या दृष्टीला दिसतात, परंतु काही जीवजंतू आपल्या दृष्टीला दिसत नाही. सूक्ष्माणुवीक्षण यंत्राने पाहिले असतानाच त्यांचं आपल्याला दर्शन घडतं. मग असे आहेत. त्यानंतर पाण्यामध्ये पाणी पित असताना सुद्धा आपल्याकडनं काही जीवहिंसा घडते. म्हणून असं आहे, पाणी पिणं छान के और गुरु करना पहचान के. नेहमी पिताना पाणी हे गाळून प्यावं. भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये चिंतन आलेलं आहे, वस्त्रपूतम बिबेत जलम. पाणी पित असताना ते वस्त्राने गाळूनच पिलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जलकुंभ, याच्यामध्ये दुसरा एक अर्थ असा दिलेला आहे की पाणी भरत असताना वगैरे, त्यानंतर कांडत असताना, त्यानंतर दळत असताना. पूर्वी जाते होते प्रत्येक घरी आणि घरचे घरी जात्यावरती रोजचे रोज दळून मग त्याचे पोळी भाकरी वगैरे काही केली जात असे. परंतु आज आपण गिरणीतनं आणतो, परंतु गिरणीमध्ये ते धान्य आपण टाकलेलं असताना, दळून येत असताना त्याच्यामध्ये कृमी कीटाणू जात नाहीतच अशी आपण खात्री देऊ शकत नाही. असू शकतात, आपल्याला ज्ञातही नाहीये, पण तसंच आपण अन्न ते भक्षण करतो की नाही. त्याच पिठाचं आपण जे काही बनवलेला पदार्थ असेल तो भक्षण करतो. म्हणजे पिष्ट करत असताना, पीठ दळत असताना असं देखील आपल्याकडनं ती हिंसा होत असते. आणि मार्जनी म्हणजे झाडत असताना देखील आपल्याकडनं काही जीवहिंसा होत असते. मग अशा 5 प्रकारच्या हिंसा, 5 प्रकारचे दोष मानवी जीवनामध्ये प्रत्येकाकडनं रोज घडतच असतात. मग या दोषांच्या निवृत्ती करता काय करावं? तासां क्रमेण सर्वासाम निष्कृत्यर्थम. स्मृतिकार सांगतात त्या सर्वांच्या निवृत्ती करता म्हणून रोज पंचमहायज्ञ केले पाहिजे. आता पंचमहायज्ञ कोणते आहेत? ब्रह्मयज्ञ आहे, त्यानंतर पितृयज्ञ आहे, त्यानंतर देवयज्ञ आहे, त्यानंतर भूतयज्ञ आहे आणि मनुष्ययज्ञ आहे. असे एकंदरीत 5 यज्ञ सांगितलेले आहेत. कोणते कोणते पुन्हा लक्षात घ्या. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ अशी 5 यज्ञ आहेत. मग आता याच्यामध्ये ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलेलं आहे, स्वाध्याय हा ब्रह्मयज्ञस्तु. रोज काहीतरी चिंतन करणे, शास्त्राचा अभ्यास करणे किंवा संत वाङ्मयाचं चिंतन करणे, वाचन करणे, पठन करणे, मनन करणे, निधिध्यासन करणे, याला ब्रह्मयज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे रोज अभंग ज्ञानेश्वरीचं वाचन करा, रोज 1 अध्याय वाचा, नाही शक्य काहीतरी ओव्या वाचा, नाही तर आपल्याकडे ज्ञानेश्वरी नित्यपाठ आहे की नाही, निवडक अभंग आहेत की नाही, काहीतरी का होईना, परंतु रोज भगवत संबंधाने केले जाणारं चिंतन म्हणजे ब्रह्मयज्ञ आहे. पितृयज्ञ असतो तर्पणम. त्यानंतर रोज आपल्या पितरादिकांना उद्देशून जलांजली किंवा तिलांजली देणं, याला पितृयज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. आज असं आहे की आपण फक्त श्राद्धाच्या दिवशी अगोदर देव मनशी पितृतर्पण करतो आणि मग पुढे त्या महालय वगैरे श्राद्धाला आरंभ करतो, परंतु असं नाहीये. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की स्नान झाल्यानंतर रोज पितृतर्पण करावं, दक्षिणाभिमुख व्हावं आणि आपल्या घराण्यामध्ये जे जे काही गेलेले पूर्वज असतील शांत झालेले, त्या सर्वांचं नाव घेऊन संबंधाचा उच्चार करून 3-3 वेळेला पाणी द्यावं. त्याला पितृतर्पण असं म्हटलं गेलेलं आहे. रोज करायला सांगितलेलं आहे, नित्य आहे हे. तर तर्पण करणे म्हणजे पितृयज्ञ आहे, स्वाध्याय करणे म्हणजे ब्रह्मयज्ञ आहे. होमो दैवहा, त्यानंतर हवन करणे म्हणजे देवयज्ञ आहे. पण आपल्याकडे रोज वैश्वदेव हा प्रकार सांगितलेला आहे. बघा, वैश्वदेवामध्ये काय असतं की अग्निकुंड पेटवायचं. म्हणून बघा पूर्वीपासून ते तांब्याचे
छोटेशी कुंड असे आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आणि काही आहुत्या द्यायच्या, भाताच्या आणि तुपाच्या आहुत्या असतात. याला वैश्वदेव असं म्हटलं गेलेलं आहे. तर हवन करणे म्हणजे देवयज्ञ आहे. होमो दैवहा बलिर्भौतः, भूतमात्रांना अन्न समर्पण करणे याला भूतयज्ञ असं म्हणतात. हवन करणे देवयज्ञ. आता भूतमात्रांना अन्न समर्पण करणे म्हणजे हा झाला भूतयज्ञ. आता या भूतांना समर्पण करत असताना कसं कसं समर्पण करायचं तर शास्त्रकार सांगतात. आपण ज्या वेळेला स्वयंपाक करतो त्यावेळेला तव्यावरची असलेली पहिली पोळी यावरती आपला अधिकार नाही. ती पहिली पोळी गाईला समर्पण करावी. मग त्या ठिकाणी गाईचं गोग्रास देण्याचा मंत्र आहे. गोग्रास चतुष्पद प्राण्यांचा प्रतिनिधी. तव्यावरची शेवटची पोळी तिच्यावर देखील आपला अधिकार नाही. शेवटची पोळी ही कुत्र्याला घालावी. कारण की ज्या वेळेला आपला अंत होतो आणि आपल्याला परलोका मार्गाचा प्रवास करायचा असतो त्यावेळेला आपण एकटे प्रवास करत नाही. त्यावेळेला 2 कुत्रे आपल्या सोबत असतात. द्वौ श्वानौ श्याम सबलौ वैवस्वत कुलोद्भवौ ताभ्याम अन्नम प्रदास्यामी रक्षेताम पथिमाम सदा, असं चिंतन आलेलं आहे. किंबहुना धर्मराज युधिष्ठिर सुद्धा ज्यावेळेला स्वर्गामध्ये गेले त्यावेळेला त्यांच्या सोबत एक कुत्र गेलं होतं असं चिंतन आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतं. या परलोक मार्गाचा प्रवास करत असताना आपलं रक्षण करण्याकरता म्हणून हे 2 कुत्री आपल्या सोबत असतात. म्हणून त्या कुत्र्यांना देखील आपण अन्न दिलं पाहिजे. हे सगळं भूतयज्ञातला प्रकार चाललेला आहे. यानंतर पिपीलिका म्हणजे ज्या काही मुंग्या वगैरे आहे त्यांच्याकरता देखील अन्न सांगितलेलं आहे. आणि पक्षी जे आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून कावळ्याला काक बली हा रोज द्यायला सांगितलेला आहे. यमोसी यमदूतोसी वायसोसी महाबले असा मंत्र आहे की तू यमदूत आहेस. त्यामुळे त्या कावळ्याला घास द्यायचा आहे. आणि कावळ्याला घास दिल्यानंतर त्या ठिकाणी घराच्या बाहेर हातपाय धुवायचे आणि अतिथीची वाट पाहायची. आता किती काळ वाट पाहावी तर सांगितलेलं आहे गोदोहन काल मात्र पर्यंत. म्हणजे गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो एक साधारणतः 6 ते 7 मिनिटांचा जो कालावधी आहे इथपर्यंत अतिथीची वाट पाहावी. अतिथी आला तर ठीक, न आला तर आपण अतिथीची प्रतीक्षा केलेली असल्यामुळे तो दोष आपल्याला लागत नाही आणि नंतर येऊन भोजन करावं. किती यज्ञ झाले होते आपले? 4 यज्ञ झाले होते. स्वाध्याय करणे ब्रह्मयज्ञ, तर्पण करणे पितृयज्ञ, हवन करणे देवयज्ञ, गाय कावळा मुंग्या कुत्रा यांना अन्न देणे म्हणजे यांचे घास काढणे हा भूतयज्ञ, आणि आलेल्या अतिथीचा सत्कार करणे अतिथीला जीव घालणे याला म्हणायचं मनुष्ययज्ञ. आता तो पण कसा पाहिजे? अतिथी पाहिजे. फोन करून आलेला असेल तर पाहुणा ठरेल, परंतु फोन न करता अचानक जर आलेला असेल तर तो अतिथी ठरेल. ज्याचे येण्याची आणि जाण्याची तिथी निश्चित नाही त्याला अतिथी असं म्हटलं गेलेलं आहे. तो अतिथी असावा. असो, अतिथीची लक्षणं दिलेली आहेत. मला अधिक विस्तार या ठिकाणी करायचा नाहीये, परंतु अशा प्रकारचे किती झाले आता अतिथी पूजनासोबत मिळून मनुष्य यज्ञ म्हणजे 5 यज्ञ झाले. असे पंचमहायज्ञ करून मग जे शेष राहिलेलं अन्न आहे तो ते खाणारा जो सत्पुरुष आहे तो या पापांपासून मुक्त होत असतो. म्हणजे अर्थात प्रत्येकाने रोज स्वयंपाक केल्यानंतर देवाने आपल्याला हे अन्न दिलेलं आहे ना, मग ते पहिले देवाला समर्पण करावं. कशा पद्धतीने समर्पण करायचं? अशा पंचमहायज्ञ पद्धतीने ते समर्पण करायचं आणि नंतर त्या अन्नाचं सेवन करावं. असं जर तो सेवन करेल तर तो पापांपासून मुक्त होईल. परंतु जो कोणी असा असेल की स्वयंपाक बनवलेला आहे, देवाला नैवेद्य दाखवला नाही, गाय कुत्रा कावळा पिपीलिका इत्यादिकांना काहीही अन्न समर्पण केलं नाही, अग्नीत हवन केलं नाही, अतिथीची वाट पाहिली नाही आणि असं स्वतःच खाऊन घेतलं,
यापैकी काही न करता जर स्वतः भक्षण केलं तर आपल्या करताच ते शिजवलेलं अन्न खात असताना ते पापी त्या अन्नाच्या रूपाने प्रत्येक घासागणिक अन्न नाही तर पापच भक्षण करतात असं चिंतन आपल्याला हा श्लोक सांगतो. भुंजते पापा ये पचन्त्यात्म कारणात. या पलीकडे असं आहे, बऱ्याच वेळेला असं होतं, जर कुणाला जेवायला बोलावलं जरी असेल ना तरी आपल्या करताचे पदार्थ वेगळे आणि ज्याला बोलावलेलं आहे त्याच्या करताचे पदार्थ वेगळे अशी सुद्धा काही ठिकाणं पाहायला मिळतात. पण असं करणं सुद्धा फार मोठं पाप आहे. असो, या श्लोकाच्या संबंधाने असलेली जी काही व्याख्या आहेत तेवढी फक्त मी आज सांगतो. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी असतीय समृद्धी विनियोग. म्हणजे जो निष्काम बुद्धीने वर्णविहित कर्म विधीपूर्वक करतो आणि आपल्या जवळ असेल त्या संपत्तीचा स्वधर्माकडे विनियोग करतो. कशा पद्धतीने? गुरुची सेवा 1, स्वगोत्रात जन्मलेल्या लोकांवर उपकार 2, वैश्वदेवादिकांच्या द्वारा अग्नीची पूजा 3, प्रसंगाने ब्राह्मणांची सेवा म्हणजे भोजन इत्यादीच्या माध्यमातून 4, त्यानंतर पितरांच्या उद्देशाने श्राद्ध तर्पण 5 इत्यादी या सर्व उचित अशा यज्ञ क्रिया त्या यज्ञेश्वर परमात्म्याच्या ठिकाणी हवन इत्यादी स्वरूपाने समर्पण कराव्यात. असं जो करतो आणि असं सर्व हवन करून म्हणजे समर्पण करून जे जे शेष सहजच राहील त्या अन्नाचं आणि त्या संपत्तीचं आपल्या घरी कुटुंबासह समाधानाने जो सेवन करतो ते सेव्य पदार्थच त्याच्या पापाचे निवारण करतात. म्हणजे केवळ हा अन्नाचाच संबंधाने विचार आहे असं नाही, तर आपल्याला प्राप्त झालेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीतून पहिले या गोष्टी कराव्यात आणि ह्या गोष्टी करून जी संपत्ती उरेल त्या संपत्तीचा आपण उपभोग घेतला तर आपण दोषाने लिप्त होत नाही. वरती जी काही मी तुम्हाला यादी सांगितली पुन्हा एकदा सांगतो. गुरुची सेवा, स्वगोत्रात जन्मलेल्या लोकांवर उपकार, वैश्वदेवादिकांच्या द्वारा अग्नी इत्यादीची पूजा, प्रसंगाने ब्राह्मण भोजन इत्यादी, पितरांच्या उद्देशाने श्राद्ध तर्पण इत्यादी हे सर्व आपण सढळ हाताने करावं. त्यामध्ये वित्तशाठ्य करू नये आणि एवढं करून जी संपत्ती आपल्या ठिकाणी शिल्लक राहिली अवशिष्ट राहिली त्या संपत्तीचा आपण उपभोग घेतला तर आपण दोषी ठरत नाही. कारण जो यज्ञ करून उरलेल्याचा भोग घेतो त्याला पाप सोडून देतं. ज्याप्रमाणे अमृताचा लाभ महारोग्याला सोडून देतो. बघा स्वामी काय म्हणतात, राहिले यज्ञांती तेची सेवी अन्न होयतो म्हणून पापमुक्त. किंवा जगाचं अधिष्ठान भूत असलेल्या सत्य ब्रह्माचं निश्चयात्मक ज्ञान झालेला जो पुरुष आहे तो जगत सत्यत्वाच्या भ्रमाच्या लेशानेही जसा वश होत नाही त्याप्रमाणे यज्ञशेषाचा भोग घेणारा हा पापाला वश होत नाही. एकदा जगाचं अधिष्ठान भूत असलेलं जे सत्य स्वरूप ब्रह्म आहे त्याचं निश्चयात्मक ज्ञान प्राप्त झालं की तो जगत सत्यत्वाच्या भ्रमाला कधीही बळी पडत नाही. त्याला जग कधीही खरं वाटत नाही, ते अध्यस्तच आहे याची त्याला जाण होते, निश्चय होतो. त्याप्रमाणे यज्ञशेषाचा भोग घेणारा हा पापाच्या लवलेशालाही प्राप्त होत नाही. म्हणून स्वधर्माचरणाने न्यायाने नीतीने जे धनधान्य मिळेल त्याचा स्वधर्माकडेच विनियोग करावा. मग जे सहज उरेल त्याचा समाधान वृत्तीने भोग घ्यावा. आतापर्यंत बघा आपण स्वधर्म 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 अनेक वेळेला म्हणालो. स्वधर्म म्हणजे काय? हे जे काही आता मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत गुरुसेवा वगैरे हा सगळा आपला असलेला स्वधर्म आहे. म्हणून अर्जुना या नियमान वाचून अन्य प्रकाराने वागू नये अशी ही सृष्टीच्या सुरुवातीची कथा भगवंताने अर्जुनाला सांगितली की ब्रह्मदेवाने तो दिलेला आदेश होता तो सर्व विचार भगवंताने आपल्या मुखाने अर्जुनाला इथपर्यंत व्यक्त केला. बर आता पुढे सांगतात
जे लोक देहालाच आत्मा मानतात आणि विषयांना भोग्य समजतात ते या भौतिक स्थूल ज्ञानापेक्षा आधिदैविक व आध्यात्मिक म्हणून एक सूक्ष्म ज्ञान वेगळं आहे हे काहीही जाणत नाहीत. जे देहालाच आत्मा मानतात आणि विषयांना भोग्य मानतात त्यांच्या ठिकाणी केवळ स्थूल दृष्टी आहे, सूक्ष्म त्यांना काही कळत नाही. काय देहापासून धनधान्यादी संपत्ती पर्यंत हे सर्व पदार्थ जे आहेत ते स्वधर्म रूप यज्ञाची साधने करावी लागतात. म्हणजे देहापासून धनधान्यापर्यंत सर्व पदार्थ कशाची साधन आहेत? स्वधर्म रूप यज्ञाची साधन आहेत. संपत्ती देखील यज्ञाचं स्वधर्म रूप यज्ञाचं साधन. प्राप्त झालेला देह हा देखील कशाचं साधन आहे? स्वधर्म रूप यज्ञाचं साधन आहे. पण हे जर कळालं नाही तर देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी ठेवणारे म्हणजे मीच देह आहे असे म्हणणारे भ्रांत लोक यज्ञ साधन यज्ञ पुरुषाला अर्पण न करता स्वतःच केवळ भोगी पाहतात. शरीर काय आहे? यज्ञ साधनच आहे आणि संपत्ती सुद्धा स्वधर्मरूप यज्ञाचं साधनच आहे. हे हा देह आणि ती संपत्ती पहिले स्वधर्माला स्वधर्मरूप परमेश्वराला समर्पण करावे, नंतर त्याचा उपभोग घ्यावा. परंतु हे माहिती नसल्यामुळे इंद्रियांचा देहाचा विनियोग भगवत सेवेत न करता ते केवळ आपल्या देह भरण पोषणा करता करतात आणि विषय सेवनामध्ये करतात. असे जे लोक आहेत ते पापी लोक इंद्रियांच्या आवडीप्रमाणे चांगले अन्न तयार करतात आणि त्या सर्व अन्नाच्या रूपाने पापाचंच भक्षण करतात असं जाणावं. म्हणजे रोज वेगळा पदार्थ, प्रतिदिना मिष्टान्न पानगृहे, परंतु देवाला नैवेद्य सुद्धा दाखवायचं. अरे दिलं देवानेच, पण देवाला अजिबात समर्पण न करता फक्त आपणच खायचं, मग मात्र ते मिष्टान्न खात नाही, ते पापच खातात. कारण की असं आहे की हे संपत्ती जात आघवे ते हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी. जोडली संपत्ती यज्ञ सामुग्री ती स्वयंभूभू जाती नेनोनी हे. वस्तुस्थितीने जी काही संपत्ती आहे ती सर्व भोग्य नसून ते हवीर द्रव्य आहे असं मानावं. आणि मग ती संपत्ती गुरु, गोत्र, अग्नी, ब्राह्मण, देव, अतिथी यांची सेवा करणे आणि याच एका स्वधर्म यज्ञाच्या द्वारा आदि पुरुष असलेल्या त्या परमेश्वराला समर्पण करावी. परंतु जे काही मूर्ख आहेत ते हे करण्याचं सोडून स्वतःच्या भोगाकरताच नाना प्रकारचं अन्न निर्माण करत असतात. बर, ज्या योगाने यज्ञ हा सांग आणि सफल होतो आणि जे समर्पण केले असता परमेश्वराचाही संतोष होतो, ते हे अन्न सर्वसामान्य वस्तू सारखं नाहीये. म्हणून या अन्नाला सामान्य म्हणू नये, तर अन्न हे परब्रह्मरूप आहे असं जाणावं, कारण ते या विश्वाच्या जीवनाला कारण आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणतात, पार्था म्हणावेना त्याचे साधारण अन्न हे तो जाण ब्रह्मरूप, ज्याच्या माध्यमातून हा यज्ञ सांग होतो, सफल होतो. कोणता यज्ञ? आता आपण जे पंचमहायज्ञ पाहिले ना, तर पंचमहायज्ञामध्ये काय आपल्याला द्यावं लागतं? सर्वांना अन्न द्यावं लागतं. ठीक आहे, बर, हे अन्न आपण समर्पण केल्याने संतोष कुणाला प्राप्त होतो? त्या परमेश्वराला संतोष प्राप्त होतो. मग ज्याच्यामुळे हा पंचमहायज्ञ रूप यज्ञ जो आहे स्वधर्म यज्ञ हा सांग होतो, सफळ होतो, जे समर्पण केल्याने परमेश्वराला संतोष होतो, असं ते अन्न सामान्य आहे काय? ते अजिबात सामान्य नाही. मग ते कसं आहे? ते ब्रह्मरूप आहे. का? कारण की ते या विश्वाच्या जीवनाला कारण आहे. सर्व विश्वाची ती आधार स्थिती आहे असं आहे. म्हणून आपण म्हणतो उदरभरण नोहे जा आणि जे यज्ञ कर्म भोजन करणं सुद्धा जे आहे तर हे सामान्य नाहीये, तर हे एक प्रकारचं यज्ञ कर्मच आहे. आता ते अन्न कसं आहे? या अन्नाची म्हणजे हे अन्न जे आहे या जगताला कारणीभूत कसं आहे? विश्वाच्या जीवनाला हे अन्न कारण कसं आहे? या संबंधातला जो विचार आहे तो विचार पुढे 2 श्लोकांमध्ये मांडला गेलेला आहे. आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? येतो.
हा येतोय. हा. हे अन्नच या विश्वाच्या जीवनाला कारण कसं आहे याचा विचार पुढील 2 श्लोकामध्ये मांडतात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. 14 आणि 15 हे 2 श्लोक जे आहेत त्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. किंबहुना या 2 श्लोकांच्या माध्यमातून त्या परमात्म्याची असलेली जी काही जगतामधली व्याप्ती आहे ती देखील व्यक्त केल्या गेलेली आहे. की परमात्मा जगामध्ये कसा कसा व्याप्त आहे ही पण एक बाजू या 2 श्लोकातून सांगितली जाते. आता थोडासा विचार करा काय काय म्हटलेलं आहे. अन्नापासून प्राण्यांची शरीरे उत्पन्न होतात 1, पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते 2, यज्ञापासून पर्जन्य होतो 3 आणि वेद विहित कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते 4. आणि ते जे कर्म आहे ते वेदाने प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे वेद परमात्म्यापासून आविर्भूत झाले आहेत म्हणून सर्व अर्थांना ते प्रकाशित करणारे आहेत. आणि असे अविनाशी वेद यज्ञाच्या ठिकाणीच तात्पर्याने स्थित आहेत असं जाणा. आता स्वामींनी देखील काय केलंय या 2 श्लोकांवरती मिळून एकंदरीत 6 ओव्या दिलेल्या आहेत. सर्व विश्वाते ह्या अन्नची जीवन अन्न संवर्धन प्राणी यांचे. सर्व प्राणी या अन्नामुळेच वाढतात त्याचा अर्थ. आणि मग पाऊस हा या अन्नाला सर्व देशात उत्पन्न करतो. पहिले ओव्यांचा सरळ सरळ अर्थ लक्षात घ्या. त्या पावसाची उत्पत्ती ही यज्ञापासून होते आणि कर्म हे यज्ञाला प्रगट करतं आणि कर्माचं पहिलं प्रकाशक वेद रूप ब्रह्म आहे. ठीक आहे. यानंतर पुढच्या ओवीला असं सांगतात की सर्व कार्याच्या पलीकडे असलेली प्रकृती आणि तिच्याही पलीकडे असलेला अविनाशी परमात्मा हा वेदाला प्रकाशित करतो. म्हणजे सर्व कार्यांच्या पलीकडे काय आहे प्रकृती आणि प्रकृतीच्याही पलीकडे कोण आहे तर तो परमात्मा आहे. तो परमात्मा या वेदाला प्रकाशित करतो. म्हणून हे चराचरात्मक कार्यस्वरूप जे जगत आहे ते कारणरूप असलेल्या त्या परमात्म्याशी संबंधित किंवा परमात्म्याने व्याप्त आहे किंवा या परमात्म्यानेच अन्नापासून वेदापर्यंत कार्यकारणाच्या रूपाने चराचराची धारणा केली आहे. म्हणून हे जगतच परमात्मा विधृत आहे किंवा हे चराचर परमात्म्याच्या आज्ञेत असल्यामुळे परमात्मा मर्यादित आहे असं समजा. हे जे काही आहे ना ऐसे शब्द ब्रह्मे धनंजया धन गोविले संपूर्ण चराचर हे गोविले पदाचं हे व्याख्यान आहे सर्व. या गोविले पदाकरता म्हणून एवढा आपल्याला विचार करावा लागतो. आता बघा काय काय झालं. परमात्म्याची व्याप्ती कशी सांगता आहेत तर तो परमात्मा जो आहे प्रकृतीच्या पलीकडचा आहे. पण तो परमात्मा प्रकृतीत आला. यानंतर प्रकृतीत येऊन त्याने चराचर जग निर्माण केलं. मग यामध्ये काय झालं की जो वेदाच्या स्वरूपाने तो प्रकट झाला. पहिले तो वेदाच्या ठिकाणी आला. वेदापासून यज्ञाच्या ठिकाणी. आता थोडीशी उलटी संगती चला. यज्ञापासून कर्माच्या ठिकाणी, कर्मापासून यज्ञाच्या ठिकाणी, यज्ञापासून पर्जन्याच्या ठिकाणी, पर्जन्यापासून अन्नाच्या ठिकाणी आणि अन्नापासून भूतांच्या ठिकाणी. म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये असं चिंतन दिलेलं आहे की आपण अग्नीमध्ये हवन केलेलं जे आहुती असते त्या आहुतीचा 5वा परिणाम म्हणजे पुरुष आहे अर्थात प्रजा आहे. काय काय होतं या संबंधामध्ये असं चिंतन दिलेलं आहे की आपण यज्ञकर्म करतो. या यज्ञकर्मामध्ये जी काही आहुती दिली जाते तर त्या आहुतीनेच पुढे मेघ इत्यादी तयार होतात आणि त्या मेघांपासून वृष्टी होते. म्हणून यज्ञात भवती पर्जन्य. ठीक आहे. मग आता वृष्टी झाली की त्या वृष्टीपासून काय होतं पर्जन्यात अन्न संभव. वृष्टीपासून अन्नाची निर्मिती होते. मग
अन्नापासून पुढे काय होतं? अन्नात भवंती भूतानी. ते अन्न स्त्री आणि पुरुष उभयांच्या द्वारा भक्षण केलं जातं. पूर्व कर्मानुसार त्यांच्या ठिकाणी या भक्षित केलेल्या अन्नापासून सप्त धातूंची निर्मिती होते आणि पूर्व संबंध योगाने ते पती पत्नी स्वरूपामध्ये आलेले असताना त्या शुक्ररेताच्या संयोगातून मग त्या ठिकाणी पुढे भूतांची अर्थात प्रजेची निर्मिती होते. म्हणजे आता निर्मिती करता क्रम कसा झाला? पहिले यज्ञ, यज्ञापासून वृष्टी, वृष्टीपासून अन्न, अन्नापासून भूत इथपर्यंत आलं. म्हणजे सर्व भूतांना कारण कोण झालं? वो अन्न. जिवंत राहण्याकरता सुद्धा कारण अन्नच आणि निर्माण होण्याकरता सुद्धा कारण अन्नच आहे. प्रत्येकाचं अन्न कदाचित वेगळं असेल, परंतु अन्ना वाचून भूत नाहीत हे मात्र निश्चित आहे. म्हणून अन्नात भवंती भूतानी. ठीक, आता मागे मागे चला. अन्नापासून भूत आहे, पण अन्न कुणापासून? तर अन्न हे पर्जन्यापासून. ठीक आहे, अन्न पर्जन्यापासून मान्य, पण पर्जन्य कुणापासून? तर यज्ञात भवती पर्जन्य. हा यज्ञामुळे पर्जन्य आहे. ठीक आहे, यज्ञात पर्जन्य आम्हाला कळालं, परंतु यज्ञ कुणापासून? यज्ञ कर्म समुद्भव. तर वेद विहित कर्मापासून, म्हणजे वेदाने सांगितलं म्हणून यज्ञ कर्म आहे, यज्ञ आहे. मग आता वेद कुणापासून? तर वेद काही परमात्म्यापासून निर्माण झालेला नाही, परंतु या वेदाचं प्रकाशन कुणी केलेलं आहे? तर त्या परमात्म्यानेच केलेलं आहे आणि त्यामुळे तो परमात्माच सर्वगत आहे. म्हणजे या सर्वांमध्ये व्याप्त रूपाने कोण आहे? तर तो परमात्माच आहे आणि तो परमात्माच या यज्ञाच्या ठिकाणी तात्पर्याने स्थित झालेला आहे असं जाणा. ही परमात्म्याची व्याप्ती पण सांगितलेली आहे. आणि अन्न हे या जगताचं म्हणजे विश्वाच्या जीवनाला कारण कसं आहे इथपर्यंत विचार आपला अनेक प्रकारचं वर्णन आलेलं आहे. तसं मनुस्मृतीमध्ये देखील म्हटलेलं आहे, अग्नौ प्रास्ताहुती सम्यक आदित्यम उपतिष्ठते आदित्या जायते वृष्टी वृष्टीरण्यं तथा प्रजाः. की अग्नीमध्ये दिलेली आहुती ही सूर्यापर्यंत जाते, आदित्याच्या जवळ जाते. आदित्यापासून वृष्टी, वृष्टीपासून अन्न आणि अन्नापासून सर्व प्रजांची उत्पत्ती. मनुस्मृतीने देखील हाच क्रम मानला. महाभारतामध्ये जरी आपण गेलो तर शांती पर्वामध्ये अध्याय 263 मध्ये असं चिंतन आलेलं आहे, यज्ञात प्रजा प्रभवती नाभ सतोंभ इवामलम अग्नौ प्रास्ताहुतिर ब्रह्मण आदित्यम उपगच्छति आदित्या जायते वृष्टी वृष्टीरण्यं तथा प्रजा. अगदी हाच क्रम महाभारताने देखील या ठिकाणी मानलेला आहे. म्हणजे यज्ञापासून प्रजा होते, ज्याप्रमाणे आकाशापासून निर्मल जल प्राप्त होतं त्याप्रमाणे यज्ञापासून प्रजा आहे असं त्यांनी सारांश या ठिकाणी सांगितलेला आहे. तर प्रजोत्पत्तीचं मूळ कारण परमात्माच कसा आहे आणि अन्न रूपाने तो सर्व जगताच्या जीवनाला कारण कसा आहे एवढा विचार या 2 श्लोकामध्ये मांडलेला आहे. शेवटी सांगतात, म्हणून या यज्ञ कर्माची जो मूर्ती तेथे राही श्रुती निरंतर. म्हणून हे सुभद्रापती अर्जुना ऐक, कर्माचं मूर्त स्वरूप जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये सर्व वेद हे तात्पर्य रूपाने अखंड राहतात असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून यापुढे असं सांगतात की याप्रमाणे ईश्वराने चालू केलेल्या या स्वधर्म रूप चक्राला अनुसरून जो वागत नाही तो पापमय जीवन असलेला इंद्रियांचे ठिकाणी रममान होणारा पुरुष या लोकामध्ये व्यर्थ जगतो. हा भाव 16 श्लोकामध्ये व्यक्त केलेला आहे. वेळेची मर्यादा परिसमाप्त झालेली असल्या कारणाने आता मी हे वाङ्मय पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो. उद्या थोडासा या विषयाचा विचार व्यक्त करून म्हणजे सिंहावलोकन करून पुढील चिंतनाकरता आपण आरंभ करणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ॐ राम कृष्ण हरी